भारत माता, प्रभू श्रीराम आणि आपण मायबाप श्रोते, तुम्हा सगळ्यांना अभिवादन करून मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. श्रावणे जलदाहा गगने निनदन्ति केकाः पिकानां ध्वनयः प्रबुद्धाः भक्ताः निषण्णा शिवपूजनाय धन्यः समासो हि शिवार्चनाय. श्रावण महिना हा शिवाच्या पूजेसाठी प्रसिद्ध असणारा महिना. पूजा म्हटली तर ती अनेक प्रकारची असते. शब्दसुमनांनी केलेली पूजा, मनोभावे केलेली पूजा, प्रत्यक्ष फुलं वाहून केलेली पूजा, अगदी कोणत्याही प्रकारे, अर्थात देव भावाचा भुकेला. त्यामुळे पूजा कोणत्याही प्रकारे असू दे, त्यातला भाव शुद्ध असला तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचतेच. गेली 28 वर्ष अखंड चालणारी ही पूजा महाडवासीय अनुभवतात. आणि या अविरत चालणाऱ्या नंदादीपातली एक वात होण्याचा मान मला दिल्याबद्दल मी महाडवासियांची शतशः ऋणी आहे. आजचा माझा विषय आहे विदग्ध नाटककार भास. आम्ही मुलांना पहिलीपासून संस्कृत शिकवतो. तेव्हा आम्ही एक छोटी छोटी गाणी घेतो आणि त्या गाण्यांमध्ये एक गाणं असतं, पठत संस्कृतं वदत संस्कृतं लसतु संस्कृतं चिरं गृहे गृहे च पुनरपि ज्ञानवैभवं वेदवाङ्मयं लसति यत्र भवभयापहारि मुनिभिरार्जितं कीर्तिराजिता यस्य प्रणयनात् व्यासभास कालिदास बाणमुख्य कविभिः. आपल्या दृष्टीत महत्त्वाचं हे शेवटचं वाक्य, व्यासभास कालिदास बाणमुख्य कविभिः. संस्कृतची परंपरा, संस्कृतचे कवी आणि सनातन संस्कृती यांचं महत्त्व सांगणारं हे गाणं. त्याच्यात संस्कृत कवींमध्ये, आद्य संस्कृत कवींमध्ये पहिलं नाव अर्थातच व्यासांचं. त्यांचं स्थान अबाधित आहेच. पण त्यानंतर साधारण आपल्या सगळ्यांना माहिती असतो कालिदास. कारण संस्कृत नाटककार म्हटला की कालिदास हा सहज डोळ्यासमोर येतो. तो जगप्रसिद्ध झाला अभिज्ञान शाकुंतलमुळे, त्यामुळे तो माहिती असतो. पण व्यासांनंतर कालिदासाच्या आधी व्यास, भास, कालिदास, बाण या गाण्यामध्ये सुद्धा व्यासांनंतर कालिदासाच्या आधी भासाचं नाव घेतलं गेलं. यातच आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येतं. अर्थात कालिदास जसा सगळ्यांना जवळचा वाटला, मी कालिदासावर जेव्हा बोलले होते तेव्हाही मी हे सांगितलं की आम्ही अरे कालिदास म्हणतो, अरे भास म्हणतो. तर कधी कधी असं वाटतं की काही आगाऊ कार्टी आहेत, आदर पण देत नाहीत. पण हे सगळे लोक आमचे मित्र आहेत, आमचे सखासोबती आहेत. ते आम्हाला खुर्चीत बसून शिकवत नाहीत, आमचं बोट धरून शिकवतात. त्यामुळे आम्हाला कधीच ते कालिदास, ते भास असं म्हणावंसंच वाटत नाही. फक्त कालिदास सुपरिचित झाला आणि भासाचं साहित्य तितकं पुढे आलं नाही. पण भासाचं साहित्यही तितकंच रंजक, तितकंच बोध देणारं, त्यातून काही शिकवणारं हे निश्चितच आहे. भासाची 13 नाटकं, आपल्याला आश्चर्य वाटेल, इसवी सन 1912-13 ते 1920 या काळात उजेडात आली, म्हणजे त्याच्या रंगावृत्ती प्रकाशित झाल्या. त्रिवेंद्रमध्ये टी गणपती शास्त्री यांनी त्याच्या 13 नाटकांच्या रंगावृत्ती उजेडात आणल्या. तोपर्यंत त्याने लिहिलेली नाटकं, त्याची नावं, फक्त नावं माहिती होती, नाटकं मिळालीच नव्हती. आणि ती 13 नाटकं जेव्हा उत्खननात मिळाली त्यानंतर जसं कालिदास प्रसिद्धी परांमुख होता, त्याने स्वतःचं नाव, स्वतःचा जन्म कुठे झाला, स्वतःचा काळ कोणता,
घर कोणतं, कुळ कोणतं, आई वडील कोण, हे काहीच लिहून ठेवलं नाही. तसंच भासानेही स्वतःचं नाव, आपला जन्म कधी झाला, कुठे झाला, गाव, आई वडील, कोणतीच माहिती कुठल्याच नाटकात लिहिलेली नाही. त्यामुळे अभ्यासकांना त्याची मिळालेली नाटकं, त्या शैलींमध्ये असणारी समानता, यावरून ही सर्व नाटकं भासाची निश्चित आहेत असा निष्कर्ष काढला गेला. अर्थात काही काळ त्यावर वादंगही माजले, पण सर्वानुमते बहुमतानुसार ती 13 नाटकं भासाची निश्चित झाली. आता महत्त्वाचा प्रश्न, हे विदग्ध काय आहे? भास तर माहिती आहे ऐकून, तो नाटककार आहे हे माहिती आहे, त्यामुळे नाटककार हे विशेषण कळलं. विदग्ध हे काय आहे? काय म्हणूया, राजशेखराच्या सुप्तिमुक्तावलीमध्ये त्याने असं म्हटलं आहे की भासनाटक चक्रेस्मिन छेकै क्षिप्ते परीक्षितुम परीक्षा घेण्यासाठी भासनाटक चक्रातली नाटकं क्षिप्ते फेकली गेली. स्वप्नवासव दत्तस्य दाहकः अभूत्न पावकः अग्नी. अग्नीमध्ये स्वप्नवासव दत्ता हे नाटक काही जळलं नाही. विदग्ध, न जळलेलं असा अर्थ घेतला. अर्थात आपण थोडा लॉजिकली विचार केला तर आपल्याला असं वाटतं की धातू सोडून कोणत्याही गोष्टीवर जर नाटक लिहिलं असेल, कोणत्याही कागदावर किंवा, तर अग्नीत टाकल्यावर ते जळणारच आहे. मग असं का म्हटलंय? 7व्या शतकात वाक्पतीराज नावाचा एक प्राकृत कवी होऊन गेला. त्याने भासाला ज्वलन मित्र म्हटलं. मी मुद्दाम त्या शतकांचा उल्लेख अशासाठी करते की भासाचा काळ ठरवण्यासाठी ही शतकं आपल्याला उपयोगाला येतात. त्याने भासाचा उल्लेख करून त्याला ज्वलन मित्र म्हटलं. राजशेखराने स्वप्नवासव दत्ता हे नाटक जळलं नाही असं म्हटलं. पण नाटक जळलं नाही तरी काव्य गुणांची त्यात काय परीक्षा झाली याचा काही उलगडा होत नाही. मग आपल्या दृष्टीने आपण विदग्धचा अर्थ असा लावू शकतो की त्याच्या नाटकांमधून तो तावून सुलाखून जनतेच्या मनात उतरला. आत्ताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर परिपक्व असा आपण विदग्धचा अर्थ घेऊ शकतो की परिपक्व नाटककार भास. अर्थात त्याच्या नाटकांच्या गोष्टी आपण बघू तेव्हा हे लक्षात येईल की त्याला का परिपक्व म्हटलं असेल, कारण तो एकाच बाजूने विचार करत नाही. मगाशी म्हटलं तसं भास हा पहिला नाटककार आहे, कालिदासाच्याही आधी होऊन गेलेला नाटककार आहे. फक्त त्याची नाटकं उशिरा उजेडात आली. त्याची 13 नाटकं आहेत. मी फक्त माहितीसाठी नावं वाचते, आपण त्यातल्या काही नाटकांचा आस्वाद घेणार आहोत. स्वप्नवासव दत्त आणि प्रतिज्ञा यौगंधरायण अशी 2 नाटकं आहेत जी उदयन कथेवर आधारित आहेत. चारुदत्त आणि अविमारक ही 2 नाटकं आहेत जी लोककथेवर आधारित आहेत. प्रतिमा नाटक आणि अभिषेक नाटक ही रामायणावर आधारित आहेत. महाभारतावर त्याची 5 नाटकं आहेत. कर्णभार, दूत घटोत्कच, दूतवाक्यम, पंचरात्रम आणि उरुभंगम. आणि एक नाटक आहे जे कृष्णचरित्रावर आहे, बालचरित्र. तर या 13 नाटकांमधून त्याच्या पुढे झालेल्या अनेक कवींनी त्याचा उल्लेख आपल्या काव्यामध्ये, नाटकांमध्ये केला. मग तो अगदी कालिदासापासून, म्हणजे कालिदास साधारण इसवी सन 4th-5वे शतक ते इसवी सन 12वे शतक या काळात होऊन गेल्या सगळ्या कवींनी या भासाचा उल्लेख आपापल्या नाटकांमध्ये, काव्यांमध्ये यांना त्या प्रकारे केलेला आहे. त्यामुळे भासाचा काळ ठरवताना मी मगाशी म्हटलं तसं कालिदास इसवी सन 4थ्या-5व्या शतकात होऊन गेला. इसवी सन 7व्या शतकात राजशेखराने त्याला ज्वलन मित्र म्हटलं आणि त्यानंतर इसवी सन 12व्या शतकात जयदेवाच्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ साधारण याचा काळ इसवी सन 4थं शतक असं मानायला हरकत नाही.
आता त्याचं जन्माचं ठिकाण कोणतं असावं? अर्थात हे सगळे अभ्यासकांनी काढलेले अंदाज आहेत, कारण स्पष्ट उल्लेख स्वतः भासाने कुठेच केलेला नाही. जन्म ठिकाण कोणतं असावं तर अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की त्याची नाटकं जर त्रिवेंद्रममध्ये मिळाली तर तो दक्षिण भारतीय असेल. पण जेव्हा त्याच्या नाटकांचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की दक्षिण भारतातल्या प्रदेशांचा किंवा तिथल्या ठिकाणांचा उल्लेख हा भासाने फार केलाच नाही आहे. म्हणजे अगदी रामायणावर आधारित नाटकं लिहिली, जर तो दक्षिण भारतातला असेल तर रामेश्वरमचा उल्लेख हा अत्यंत आवश्यक मानला गेला पाहिजे, पण तो कुठेच येत नाही. त्या तुलनेत मात्र उत्तर भारतातले अगदी नद्या, पर्वत, डोंगर, शहरं या सगळ्यांचे उल्लेख प्रचंड प्रमाणात येतात. त्यामुळे अभ्यासकांच्या दृष्टीने बहुधा भास हा उत्तर भारतीय रहिवासी असावा आणि कदाचित वयाच्या काय म्हणतात उत्तरार्धात, आयुष्याच्या उत्तरार्धात तो दक्षिण भारतात राहायला आला असावा. अर्थात हे सगळे अंदाज आहेत, इतिहासातले कोणतेही पुरावे याला उपलब्ध नाहीत. भासाला आणखीन एक विशेषण वापरलं जातं, तो बंडखोर नाटककार आहे. बंडखोर का तर त्याने आपल्या 3 नाटकांमध्ये खलनायकांचं उदात्तीकरण केलं. म्हणजे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ज्या ज्या गोष्टी वर्ज्य मानल्या, निषिद्ध मानल्या, त्या सगळ्या गोष्टी भासाने आपल्या नाटकांमध्ये दाखवल्या. अर्थात हेच वाक्य मी थोडं सुधारून परत सांगणार आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात ज्या ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या त्या सगळ्या भासाने आपल्या नाटकांमध्ये वापरल्या. निषिद्ध गोष्टी कोणत्या? भरतमुनींचं नाट्यशास्त्र याचा अर्थ नाटकामध्ये काय दाखवावं, काय दाखवू नये, नाटक कसं असावं, कसं असू नये. अर्थात त्या काळात फक्त नाटक हेच दृकश्राव्य माध्यम मनोरंजनाचं होतं. आजच्या परिभाषेत बोलायचं झालं तर आपण मनोरंजनाची जी काही साधनं दृकश्राव्य वापरतो, दृकश्राव्य जे पाहू आणि ऐकू दोन्ही एकत्र शकतो, वेब सिरीज, टी व्हीच्या सिरियल्स, पिक्चर, सगळं, त्या काळात फक्त नाटक होतं, म्हणून ते नाट्यशास्त्र. तर भरतमुनींनी हे इसवी सन 5व्या किंवा 6व्या शतकात लिहिलं. भासाने आपल्या नाटकांमध्ये, भरतमुनी असं म्हणतात की नाटकात खलनायकांचं उदात्तीकरण नको, नाटकात रंगमंचावर युद्ध नको, वध नको, रक्तपात नको, अश्रू म्हणजे प्रत्यक्ष रंगमंचावर रडणं नको, या सगळ्या गोष्टी भरतमुनींनी वर्ज्य मानल्या. भासाने प्रतिमा नाटकात दशरथांचा मृत्यू रंगमंचावर दाखवला. उरुभंग नाटकात दुर्योधन भीम यांचं युद्ध होऊन भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली, हे नाटकातलं वर्णन आहे, म्हणजे ते रंगमंचावर दाखवलं. त्यानंतर अभिषेक नाटकात वालीचा मृत्यू दाखवला. खलनायकांचं तर 3 नाटकांमध्ये त्याने 3 खलनायकांचं उदात्तीकरण केलं. मग आता त्याने भरतमुनींचं नाट्यशास्त्र मोडीत काढलं असं म्हणावं तर परत त्याचा काळ ठरवण्यासाठी हा एक मुद्दा महत्त्वाचा येतो की जर तो इसवी सन 3ऱ्या किंवा 4थ्या शतकात झाला असेल, भरतमुनींचं नाट्यशास्त्र इसवी सन 5व्या-6व्या शतकात आहे, तर नाट्यशास्त्राचे नियम भासाला लागूच नाही झाले, कारण त्यांच्या आधी त्याने नाटकं लिहिली आहेत. मग भरतमुनींनी ही नाटकं वाचूनच आपलं नाट्यशास्त्र तयार केलं का की अरे हे नका दाखवू? माहिती नाही, त्याबद्दलचे पुरावे उपलब्ध नाहीत. आता वळूया खलनायकांच्या उदात्तीकरणाकडे, कारण भासाचं मला फार आवडलेला भाग हा खलनायकांचं उदात्तीकरण आहे. उदात्तीकरण या शब्दाबद्दल सांगते थोडं. उदात्तीकरण याचा अर्थ
खलनायक म्हणजे कळलं असेल सगळ्यांना, व्हिलन, जो त्या कथांमध्ये वाईट म्हणून दाखवला आहे, त्याची कृती वाईट आहे, त्या कृतीचे परिणाम वाईट आहेत. भासाने त्या सगळ्या खलनायकांची माणूस म्हणून असणारी दुसरी बाजू दाखवली. म्हणजे वागलाय तो खलनायक, ती खलनायिका वागली आहे तेच, वर्तन तेच, फक्त त्याच्या मागे कारण वेगळं असू शकतं का, हा विचार करून त्याने एक वेगळी बाजू मांडली. आपण नाटक बघूया म्हणजे लक्षात येईल की ही वेगळी बाजू काय असते. पण आपल्याला ऐकताना किंवा वाचताना सुद्धा अनेकदा ती बाजू पटते, मनोमन पटते. म्हणजे असं वाटतं की अरे हां, हे पण कारण बरोबर आहे ना, मग वाईटच वागलं कसं म्हणायचं. इतकं भासाने ते तंतोतंत रंगवले. पण ही भासाची नाटकं आहेत, इतिहास नाही. म्हणजे रामायणावर आधारित प्रतिमा नाटक जे कैकेयीच्या उदात्तीकरणावर रचलेलं आहे. वाल्मिकी रामायणातली कथा भासाने घेतली आहे आणि स्वतःच्या प्रतिभेतून कैकेयीच्या वागण्याचं कारण, तिच्या निर्णयाचं कारण फक्त बदललं आहे. त्यामुळे आपण ते नाटकापुरतं समजून घेऊ, इतिहास नाही. इतिहास जो वाल्मिकी रामायणातल्या कथेत आहे तोच आहे. नाटक म्हणून आपण आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही आणि त्यातून माणूस म्हणून एखादं वाईट वागणाऱ्याची दुसरी बाजू आपण समजून घेऊ शकतो का, हा विचारही आपण घेऊ शकतो. तर प्रतिमा नाटक आहे रामायणातल्या कथेवर. प्रतिमागृह ही त्याच्यात भासाने स्वतःच्या प्रतिभेने निवडलेलं एक सदन आहे, ज्या भोवती हे नाटक फिरतं, म्हणून नाटकाचं नाव प्रतिमा. नाटक सुरू होतं अयोध्येतली रामाभिषेकाची गडबड. रामाच्या अभिषेकाची गडबड सुरू आहे. रामाला राज्याभिषेक होणार काही वेळात. सगळीकडे आनंद आहे. मंगलध्वनी सुरू आहेत, सनई चौघडे सुरू आहेत आणि अचानक सगळं थांबतं. नीरव शांतता होते. एका बाजूला सीता वल्कल धारण करतीये असं दृश्य. राम येतात, सीतेला म्हणतात राज्याभिषेक रद्द झालाय, आपल्याला वनवासाला जायचं. तितक्यात लक्ष्मण तिथे येतो. तो विचारतो काय झालं. राम त्याला सगळी हकीकत सांगतात. मी ही कथा थोडी पटापट घेते कारण आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत. मी फक्त उदात्तीकरणाचं गोष्ट तेवढी थोडी विस्तृत सांगेन. लक्ष्मणाला ते सगळं सांगतात तर लक्ष्मण अर्थात त्याच्या स्वाभाविक आवेशात प्रचंड चिडतो आणि तमाम महिलांना मी संपवून टाकीन जगातल्या वगैरे अशा प्रतिज्ञा करतो. त्यानंतर ते दशरथांकडे जातात. तिघही लक्ष्मण आणि सीता रामाला म्हणतात की आम्ही तुझ्याबरोबर येणार आहोत वगैरे. ते तिघंजणं दशरथांकडे जातात दशरथांचा आशीर्वाद घ्यायला. दशरथांना अश्रू अनावर होतात. ते प्रचंड दुःखी होतात. जाऊ नको म्हणतात. पण राम म्हणतात तुम्ही दिलेला शब्द आता मी पाळणार आहे. मी तुम्हाला दिलं आहे वचन, मी आता हे पाळणार आहे. मग सुमंत्र त्यांना वनात सोडून परत येतात. सुमंत्र त्यांना सोडून येताना रिकामा रथ बघून दशरथांना दुःख अनावर होतं. माझा राम आता 14 वर्ष मला भेटणार नाही या कल्पनेने ते बेशुद्ध होतात आणि तिथेच गतप्राण होतात. यानंतर प्रतिमागृह, जिथे अयोध्येच्या राजवाड्याच्या बाहेर प्रतिमागृह या नावाचं एक सदन आहे आणि जिथे रघुकुळातल्या स्वर्गवासी झालेल्या सगळ्या राजांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. म्हणजे जे मंदिर आहे रघुकुळातल्या राजांचं. भरत आजोळी गेलाय, तो परत येतो आणि आल्यावर घरात भेटायला जायच्या आधी तो प्रतिमागृहात जातो. आपल्या सगळ्या पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन आपण जाऊ असं म्हणून. भरताला काही माहितीच नाही आहे.
तो प्रतिमागृहात जातो, सगळ्या रघुकुळातल्या राजांना, स्वर्गवासी झालेल्या राजांना नमस्कार करतो आणि शेवटी त्याला दशरथांची प्रतिमा दिसते. ही कल्पना भासाची आहे हां. त्याला दशरथांची प्रतिमा दिसते, तो तिथेच बेशुद्ध होतो. मग त्याला राजवाड्यात गेल्यानंतर सगळं सत्य समजतं, कैकेयीने हे सगळं केलं हे सगळं समजतं. त्याच्या स्वाभाविक आवेशात तो चिडतो. मग तो सुमंत्रांना घेऊन, तो कैकेयीला वाटेल ते बरं वाईट बोलतो. तो सुमंत्रांना घेऊन दंडकारण्यात जातो. ती पण कथा आपल्याला माहिती आहे. रामाला म्हणतो की तुम्ही परत चला, हे काही बरोबर केलेलं नाही आहे माझ्या आईने वगैरे. राम म्हणतात नाही, मी दिलेला शब्द पाळणार आहे. मग तू परत जा, माझी पादुका घेऊन सिंहासनावर ठेवून तो भरत म्हणतो मी राज्य सांभाळेन, पण तुम्ही आल्यावर अयोध्येचं राज्य परत घ्यायचं. ह्या सगळ्या बोलण्यावर भरत परत येतो. यानंतरची एक घटना भासांत बदलली आहे. सीताहरणाचं कारण. आता ते खरं का बदललं हे कळत नाही वाचताना, पण त्याने बदललं आहे. वर्ष झालं आहे आता दशरथांना जाऊन. पर्णकुटीमध्ये राम आणि सीता, लक्ष्मण बाहेर गेला आहे, राम आणि सीता गप्पा मारत आहेत. राम म्हणतो आहे की मला बाबांचं वर्षश्राद्ध करायचं आहे, पण ते आता इथे कसं करू हा प्रश्न पडला आहे. तितक्यात पर्णकुटीच्या बाहेर एका ब्राह्मण अतिथीचा आवाज येतो. म्हणून राम त्याला नमस्कार करायला बाहेर येतो, पाणी वगैरे विचारतो आणि ते अतिथी म्हणतात का रे, तुला काय चिंता आहे. तो म्हणतो माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध करायचं आहे, पण आता इथे मी ते कसं करू असा प्रश्न मला पडला आहे. तर ते ब्राह्मण अतिथी म्हणतात की मी सांगू का उपाय तुला. सुवर्ण मृग घे आणि त्याने पिंडदान कर. आणि तितक्यात तिथून सुवर्णमृग धावताना दिसतो. अतिथी ब्राह्मण कोण लक्षात आला असेल. तिथून सुवर्णमृग धावताना दिसतो. राम त्या सुवर्णमृगाच्या मागे जातात, कारण पिंडदान करायचं आहे ना, श्राद्ध होईल वडिलांचं. लक्ष्मण तसंही तिथे नाहीच आहे, सीता एकटीच आतमध्ये आहे. तो अतिथी मूळ रावण रूपात येतो आणि सीतेला घेऊन जातो. त्याच्या पुढे जटायू रावण युद्ध वगैरे हे सगळं दाखवलंच आहे, पण इकडे भरत परत आलाय. रामांच्या पादुका घेऊन त्या सिंहासनावर ठेवल्यात आणि राज्य सुरू केलंय. पण आल्यावर त्याला शांत बसवत नाही. तो कैकेयीकडे जाऊन परत एकदा विचारतो की आई तू का असं केलंस, काय मिळालं तुला हे सगळं करून. आणि तेव्हा कैकेयी त्याच्यासमोर मनोगत सांगते, स्वतःच्या मनातलं सगळं सांगते. याच्या पुढची पूर्ण कथा ही भासाची रचित कथा आहे. आपल्याला ती पटते, मलाही पटते. म्हणजे ती ऐकल्यानंतर माझंही असं झालं की अरे हो, हा विचार कोणीच केला नाही. पण तो इतिहास नाही, मी पुन्हा एकदा अधोरेखित करेन. कैकेयी म्हणते भरताला, बाळा मला आनंद झाला का रे रामाला पाठवून. मग ती कारण सांगते. तुला आठवतंय दशरथांना एक शाप मिळाला होता. कोणाचा. श्रावणबाळाच्या आईवडिलांचा. आता मी श्रावणबाळाची कथा सांगत नाही, कारण माहिती आहे सगळ्यांना. श्रावणबाळाच्या आईवडिलांनी शाप दिला होता, जसे आम्ही पुत्र वियोगाने प्राण सोडणार, तसंच तू पुत्र वियोगाने प्राण सोडशील. यातला महत्त्वाचा शब्द आहे पुत्र वियोग. कैकेयी म्हणते मी विचार केला, रामाला राज्याभिषेक होणार होता, सगळं चांगलं चाललं होतं, पण पुत्र वियोगाने दशरथांचा मृत्यू, याच्यात पुत्र वियोग याचे दोन अर्थ होतात बाळा. एक अर्थ पुत्राचा मृत्यू आणि त्यामुळे दशरथांचा मृत्यू. दुसरा अर्थ पुत्रवियोग म्हणजे पुत्र काही काळ दूर असणं आणि त्या दुःखामुळे दशरथांचा मृत्यू. आता ह्या दोन्ही अटींमध्ये अटळ गोष्ट फक्त दशरथांचा मृत्यू, जे काही करून टाळता येणार नाही.
मग पहिल्या अटीमध्ये एका पुत्राचा मृत्यू निश्चित आहे. पण मग तुम्ही चौघे आहात, पण कोणाच्या मृत्यूने त्यांना इतकं दुःख होईल की ते स्वतःचे प्राण सोडतील? अर्थात राम. मग बाळा, आपण रामालाही गमवायचं होतं का? नाही ना. आम्हाला राम राज्य हवंय, तर मला रामाला वाचवायचंय. दशरथांचा मृत्यू अटळ आहे, कारण शाप मिळालाय. मग आता मी रामाला कसं वाचवू शकते? आणि ती असं म्हणते की मला जेव्हापासनं हे आठवलंय की अरे हा शाप खरा होणार आहे, कोणाच्याच लक्षात नाही आहे. सगळे रामाच्या राज्याभिषेकाची तयारी करतायत, आनंदोत्सव साजरा करतायत. मला जेव्हा हे आठवलं की हा शाप खरा होणार आहे काही दिवसांनी, तेव्हा मला नाही सुचलं काय करायचं. रामाला नाही गमवायचं आहे आपल्याला. मग काय करू? मुलाला दूर नेऊन ठेवायचं म्हणजे फार्म हाऊसवर ठेवणं सोपं होतं, राजे होते ना. दुसऱ्या एखाद्या घरात नेऊन ठेवलं थोडे दिवस, मग सावकाशीने आणलं. वियोग व्हायला हवाय याचा अर्थ वडिलांना काळजी वाटायला हवी आहे की माझ्या मुलाला अन्न मिळतं का, पाणी मिळतंय का, झोपायला नीट जागा मिळते का, प्राणी त्रास तर देत नसतील ना. त्यांना माहिती नाही पाहिजे की तो कुठे आहे. मग त्याला कुठे पाठवायचं? वनवासाला. म्हणून मी नाईलाजाने दशरथांकडे जाऊन म्हटलं की त्याला 14 दिवस वनवासात पाठवा. आणि कैकेयी असं म्हणते की मला अतीव दुःख झालं भरत. मला हे सहनच झालं नाही की माझा राम 14 दिवस माझ्यापासून लांब राहणार आहे. बरं, त्यानंतर काय होणार आहे तेही आम्हाला माहिती आहे. मी त्या दुःखाच्या आवेगात बोलून गेले रे 14 वर्ष. सत्ययुग होतं ते. सॉरी वर्ष नाही, दिवस. हे म्हणायला काहीच स्कोप नव्हतं. मी दुःखाच्या आवेगात बोलून गेले वर्ष, आणि जायला लागलं रे रामाला वर्ष. मला म्हणायचं होतं 14 दिवस, ती झाली वर्ष. माझा काहीच पर्याय नव्हता रे. मला फक्त रामाला वाचवायचं होतं. पटतंय ना? कारण वाचल्यावर माझं पण असंच झालं. अरे हो, हे कोणाचं लक्षातच नव्हतं आलं. ही भासाची थोरवी की हे कारण आजपर्यंत कुणाच्याच लक्षात नाही आलं की खरंच हे कैकेयीने खरं असं केलं का, हा विचार केला का माहीत नाही, पण हे कारण होतंच ना. आणि मग हे सगळं ऐकून भरताचं कैकेयीविषयीचं मत बदलतं आणि तो तिला समजावतो की नको काळजी करू, राम चांगले आहेत, मी भेटून आलो आहे, हे सगळं बोलणं होतं. मग नाटकाच्या शेवटी राम रावण युद्ध, मग तिथून राम जिंकून परत आले. त्यांना पुन्हा त्यांनी राज्य सुरू केलं. आनंदी आनंद, कैकेयी आनंद. पण कैकेयीचं त्या वागण्यामागचं कारण हा भासाने स्वतःच्या प्रतिभेतून घातलेला एक दुवा आहे. दुसरं त्याने उदात्तीकरण केलेलं नाटक म्हणजे कर्णभार. नावावरून आपल्या लक्षात येईल की कर्णभार म्हणजे कर्णावर आधारित नाटक. अर्थात तेव्हा दशरूपक म्हटली जायची. म्हणजे नाटक म्हणजे फक्त नाटक नाही, रूपक. मग त्यात एकांक असेल ज्याच्यात एकच अंक, नाटक असेल तर ते 7 अंकांचं, मग व्यायोग प्रकारचं रूपक असेल तर ते कसं असेल, हे सगळं ठरलेलं होतं. तर प्रतिमा नाटक आहे 7 अंकांचं, पण कर्णभार नाटक एका अंकाचं आहे, फक्त 1 अंक, ज्यात एकच प्रसंग एका ठिकाणचाच आहे, युद्धभूमी. कर्ण आणि अर्जुन समोरासमोर येणार तो दिवस. कर्ण अंगराज शल्याला म्हणतो, यत्रैव अस्ति अर्जुनः तत्रैव चोद्यतां मम रथः. अर्जुन आहे तिथे घेऊन चल माझा रथ. सुरुवातीचा
कर्णाचा आवेश. शल्य निघालाय, पण त्या प्रवासात कर्णाला आठवतंय आपली कर्म आणि तो शल्याला गोष्ट सांगतोय. कोणती? परशुरामांकडून मी अस्त्र शिकायला गेलो आणि खोटं बोललो. अहम न क्षत्रिय अहम तू ब्राह्मण. त्यांनी मला अस्त्रविद्या दिली, पण एका ठिकाणी माझं विंग फुटलं. माहिती असेल आपल्याला गोष्ट. ते वनात गेले होते आणि परशुराम त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले. एका भुंग्याने कर्णाची मांडी पोखरायला सुरुवात केली आणि ते झोपलेत, गुरु झोपलेत म्हणून हा बिचारा तर सुमात्र हलला नाही. त्याच्या मांडीतून रक्त वाहू लागलं. त्या रक्ताच्या गारपणाने परशुरामांना जाग आली आणि ते उठून म्हणाले की खोटं बोलू नकोस, तू क्षत्रिय आहेस. कारण हे सहनच करू शकत नाही ब्राह्मण वर्णातला माणूस. ही कथा कर्ण शल्याला सांगतो की हे घडलंय, त्यामुळे मला त्यांनी शाप दिला होता की तुला गरज लागेल तेव्हा ती विद्या काही आठवायची नाही. मला वाटतंय ती वेळ जवळ आली. तरी इथे परत तेच वाक्य कर्ण परत म्हणतोय. हे सगळं आठवतंय, तो दुःखी झालाय. परत त्याला असं वाटतंय की अरे बापरे, माझेच भाऊ समोर दिसत आहेत, यांना मारायचंय मी. कर्णाची माणूस म्हणून एक वेगळी बाजू भासाने दाखवली. तरी परत कर्ण इथे म्हणतो, शल्य यत्र अस्ति अर्जुनः तत्रैव चोद्यतां मम रथः. आवाज थोडा खाली आलाय, कारण भीती वाटतेय की अवघड आहे अर्जुनासमोर. इथे त्याचा धीरोदात्त स्वभाव भासाने कसा छान उभा केलाय. माझी अस्त्रविद्या आता काही कामाला येणार नाही हे म्हटल्यानंतर कर्ण शल्याला सांगतोय, ठीक आहे रे, हतोपि लभते स्वर्गम. हतोपि मारला गेलो, लभते स्वर्गम जित्वा तू लभते यशः. जिंकलो तर यश मिळणारच आहे. उभे बहुमते लोके. उभे दोन्ही गोष्टी जगात मान्य आहेत. नास्ति निष्फलता रणे. रणांगणात निष्फळता कधीच मिळत नाही. जिंकलो तर यश माझं आहे, मारला गेलो तर स्वर्ग माझा आहे. म्हणजे त्या क्षणी सुद्धा प्रचंड धीरोदात्त कर्ण भासाने उभा केलाय. याच्या पुढचा प्रसंग हा जास्त मनोरंजक आहे आणि भासाची भाषाशैली किती सोपी आहे. आपण मला इथे आल्यावर काल फार बरं वाटलं. अनेकांना मी मांडलेला कालिदास आठवतोय आणि माझं नावही आठवतंय. अर्थात त्यामुळे जरा दडपण जास्त येतं. पण माहेरीच बोलायचं आहे, त्यामुळे फार काही टेन्शन मी घेतलं नाही आहे. काही चुकलं तर करालच माफ. तर कालिदासाचं आपण भाषाशैली बघितली होती जी उपमा अलंकारांनी ओतप्रोत भरलेली होती. कुठलंही एक वाक्य कालिदास सरळ कोणाला साध्या माणसाला समजेल असं लिहतच नाही. काहीतरी असं अगम्य उपमा वापरून लिहितो की त्या शब्दांची काय म्हणतात ती सगळी जाळी अशी विखुरली तरच अर्थ समजतो. भाषाचं असं काही नाही. अलंकार नाही, कठीण कठीण वाक्य नाही, कठीण कठीण शब्द नाही, अत्यंत सोपे सोपे शब्द. आणि संवाद तर असे की तुम्ही आम्ही वाचलं तरी आपल्याला अर्थ समजून जातो. कर्णभारमधला एक छोटा संवाद बघूया. अर्थात कळलं नाही तर मी मराठीत सांगेनच. कर्ण आता अर्जुनाच्या दिशेने चाललाय, पण त्या इंद्राला विचारायला प्रचंडच टेन्शन आलंय. अर्जुन त्याचा मुलगा आहे आणि कर्णाकडे कवचकुंडलं आहेत. ही कवचकुंडलं अशीच राहिली तर या युद्धात आपला अर्जुन बाळ काही वाचत नाही. कारण त्याचं कौशल्य काही उपयोगालाच येणार नाही जोपर्यंत याच्याकडे कवचकुंडलं आहेत. या भीतीने नाईलाजाने इंद्र याचकाचा वेश घेऊन तिथे रणांगणावर
कर्णाच्या समोर उभा आहे. भो हो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे. अर्थ लक्षात आला ना? कर्णा मोठी भिक्षा मागतोय. कर्ण म्हणतो महत्तराम भिक्षाम भवते प्रदास्ये. इथेही रणांगणात उभा आहे, त्याला प्रचंड ताण आलाय, दडपण आलंय. समोर अर्जुन आहे, आपलं अस्त्र निष्फळ होणार हे माहिती आहे. महत्तराम भिक्षाम भवते प्रदास्ये, मोठी भिक्षा देतो आपल्याला. पण याच्यानंतर कर्ण त्या याचकाला नमस्कार करतो. नमस्करोमी भगवन नमस्करोमी. इंद्राला प्रश्न पडतो. इंद्र मनात विचार करतोय, अरे देवा, किम नु खलु भाषे, काय बरं बोलू. यदि दीर्घायु भव इति वदेयम दीर्घायु भवेत. दीर्घायुषी हो म्हटलं तर दीर्घायुषी होईल. यदि न वदेयम, काहीच बोललो नाही. मूढ इति माम परिभवती, मलाच मूर्ख समजेल. मग आता उभयम परिहृत्य किम नु खलु भाषे, दोन्ही गोष्टी टाळून काय बोलू. ठीक आहे. इंद्राने काय सुंदर आशीर्वाद दिलाय. हे कर्णा, सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यशः. तुझं यश जोपर्यंत सूर्य चंद्र हिमालय आणि समुद्र इथे आहेत तोपर्यंत राहो. आशीर्वाद तर उत्तम दिला, पण तुझं यश हा शब्द वापरला. हे न कळणे इतका कर्णही काही लेचापेचा नाही आहे. कर्णाने लगेच विचारलं, भगवन किम न उत्तम दीर्घायु भव इति. का हो, दीर्घायुषी हो असं नाही म्हटलं ते. अस्तु, आपणच म्हणतोय हा सगळं. अस्तु यदुक्तम तदेव शोभनम, जे म्हटलं ते पण छान आहे. पुढचं वाक्य वाचणाऱ्याला किंवा नाटक बघत असू तर ऐकणाऱ्याला फार चिरून जातं. कारण हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. आलं लक्षात? हतेषु देहेषु, नष्ट झालेल्या देहाचे गुणाः धरन्ते, गुण शिल्लक राहतात. हे वाक्य वाचल्यावर असं वाटतं की कर्णाला माहिती आहे का हा कशासाठी आलाय, हा कोण आहे. बहुतेक असावं. त्याने मानसिक तयारीच केली आहे की माझं यशच शिल्लक राहणार आहे, मी नाहीच राहणार आहे. तरीही तो परत म्हणतोय, भगवन महत्तराम भिक्षाम भवते प्रदास्ये. काय हवंय सांगा. गो सहस्रम ददामी, स्वतःच देतोय ऑफर्स. गो सहस्रम ददामी, 1000 गायी देतो. इंद्र म्हणतो मुहूर्तकम क्षीरम पिबामी, काही काळ दूध पिईन. मी काय करू त्यांचं. न इच्छामी कर्ण न इच्छामी. महा म्हणतो बरं अपर्याप्तम कनकम दास्यामी. अपर्याप्तम अमर्याद, सोनं देतो. न इच्छामी कर्ण न इच्छामी. मग म्हणतो जित्वा पृथ्वीम ददामी, पृथ्वी जिंकून देतो. न इच्छामी कर्ण न इच्छामी. इंद्राचं आपलं एकच पालुपद, न इच्छामी कर्ण न इच्छामी. महा म्हणतो अथवा मच्छिरह ददामी, मस्तक देतो माझं. इथे मात्र इंद्र थोडा बिचकतो, कारण हे अपेक्षितच नव्हतं त्याला. तो म्हणतो अविहा अविहा, भयंकर भयंकर, असं नका करू. मग शेवटी कर्ण स्वतःच सांगतोय, ठीक आहे सगळं तुम्हाला नको आहे का. अंगैहि सह एव जनितम कवचम कुंडलाभ्याम सह ददामी. शरीराबरोबर जन्माला आलेलं कवच कुंडलांसहित देतो. ददातू ददातू, लगेच तो घ्यायला तयार आहे. सगळी संस्कृत वाक्य भासाने लिहिलेली आहेत. सगळी आपल्याला सहज समजतात.
अगदी साधं सोप्पं संस्कृत. कर्ण कवचकुंडलं काढून इंद्राच्या हातात देतो. इंद्र ती स्वीकारणार इतक्यात शल्य कर्णाला अडवतो. हे असं करू नको म्हणतो, पण कर्णच तो आणि भासाला तोच दाखवायचा आहे. त्यामुळे कर्ण म्हणतो हुतंच दत्तंच तथैव तिष्ठती. आहुती आणि दान तिथेच राहणार. मी दिलं, आता परत घेणं नाही. इंद्र आपल्या ऐरावतातून कवचकुंडलं घेऊन जातो, पण आपल्या एका देवदूताकडून विमला नावाची एक शक्ती कर्णासाठी पाठवतो आणि ती शक्ती कर्ण स्वीकारतो आणि पुढे युद्धाला निघून जातो. जिथे नाटक संपतोय तिथे परत कर्णाचं शल्याला तेच वाक्य आहे, शल्य यत्रैव अस्ति अर्जुनः तत्रैव चोद्यतां मम रथः. आता तो पूर्ण हतबल झालाय. सुरुवातीचं वाक्य होतं शल्य यत्रैव अस्ति अर्जुनः तत्रैव चोद्यतां मम रथः. आता तो म्हणतोय यत्र अस्ति अर्जुनः तत्रैव चोद्यतां मम रथः. पण तरीही युद्ध करणार नाही असं तो शेवटपर्यंत म्हणत नाही. माझं सगळं गेलं तरी मी युद्ध करणार, कारण तोच माझा धर्म आहे. महाभारतातल्या कथेपेक्षा फार मोठा काही बदल भासाने यात केला नाही आहे. फक्त कर्ण शल्याला आपली सगळी परशुरामांकडे घडलेली घटना सांगतो, एवढा एक त्याच्या प्रतिभेतनं आलेली घटना आहे. बाकी सगळं तेच आहे. संवाद फक्त भासाचे आहेत. आणखीन एका खलनायकाचं उदात्तीकरण उरुभंग नाटकात. दुर्योधन. दुर्योधन या नाटकात एक गर्विष्ठ राजपुत्र म्हणून भासाने उभाच नाही केला. नाटकाच्या सुरुवातीलाच भीम आणि दुर्योधन यांचं प्रचंड मोठं गदायुद्ध होतं, द्वंद्वयुद्ध होतं आणि भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा वार केला आणि दुर्योधन जमिनीवर कोसळला. भीमाला असं म्हटलं जातं तिथे की तू अन्याय्य वार केलायस, कारण गदायुद्धात कमरेखाली वार करणं हे परमिशन शब्द आठवतो मला. कमरेखाली वार करणं हे नियमबाह्य आहे, तर तू चुकीचा वार केलास. पण अर्थात दुर्योधन, पराभूत दुर्योधन, जमिनीवर पडलेला दुर्योधन, त्याची आई, पत्नी आणि मुलं यांच्यासमोर स्वतःची भूमिका मांडतोय आणि त्यात तो असं सांगतो की भीमाने अन्याय्य वार केला, पण कारण कोण? मी अन्याय्य वागलो म्हणून त्याने अन्याय्य वार केला. मला पराभूत व्हायला झालं, माझ्यावर वार झाला, याला कारण मी स्वतः आहे. मी जे वागलो, मी जे कर्म केलं त्याची फळं मला मिळाली, हे तो आपल्या आई पत्नीसमोर मान्य करतोय. त्यामुळे उरुभंगमध्ये दुर्योधनाचं गर्विष्ठ रूप आपल्याला कुठेच दिसत नाही. उलट दिसतो तो त्याचा आक्रोश, त्याचा पश्चात्ताप, त्याचं रडणं, त्याची हतबलता. तर अशा या 3 नाटकांमध्ये भासाने खलनायकांचं उदात्तीकरण केलं. प्रतिमा नाटकात कैकेयी, कर्णभारममध्ये कर्ण आणि उरुभंगमध्ये दुर्योधन. म्हणजे मला असं वाटलं हे वाचल्यानंतर की आपल्या समोर चुकीचं, आपल्या दृष्टीने चुकीचं वागणारा जो माणूस दिसतोय, याची त्याची म्हणून ते वागण्याची काही बाजू आहे का, असू शकते का, असा विचार आम्ही कधी करतो का? कदाचित जर तो केला, कोर्टातली निम्मी भांडणं कदाचित कमीच होती.
आणखीन एक भासाचं मी स्वप्न वासवदत्त आधी घेतलं होतं, पण मध्यम व्यायोग आधी घेते, कारण ते महाभारतावर आधारित आहे. आपण तसंही महाभारताच्या झोनमध्ये आहोत, तर मध्यम व्यायोग असं याचं नाव आहे. आणि व्यायोग म्हणजे मगाशी मी दशरूपकं म्हटली, त्याच्यात नाटक, एकांक, तसं व्यायोग. व्यायोग म्हणजे काय असतं, तर वीररस प्रधान नाटक असतं, एकच अंक असतो आणि ज्याच्यात द्वंद्व युद्ध प्राधान्याने असतं. वीररस आहे त्यामुळे युद्ध तर आलंच. आता मध्यम व्यायोगमध्ये भासाने काय दाखवलं आहे, तर भीम आणि घटोत्कच यांची भेट कशी झाली हे चित्र फार छान रंगवलं आहे आणि काय म्हणू विनोदपूर्ण शैलीत रंगवलं आहे. हिडिंबा आणि भीमाचा विवाह झाल्यानंतर घटोत्कच तरुण होईपर्यंत भीमाची आणि घटोत्कचाची भेटच नाही झाली. आणि मग एके दिवशी हिडिंबेला अशी बातमी कळते की पांडव याच वनात कुठेतरी फिरतायत. आता भीमाला भेटायचं आहे, तर ती घटोत्कचाला सांगते की माझ्यासाठी उपास सोडायला एक माणूस घेऊन ये. राक्षसी आहे ती. घटोत्कच जातो आणि एका ब्राह्मण मुलाला पकडतो. त्याला पकडलंय हे बघून तिकडनं भीम येतो. बरं, भीम आणि घटोत्कच एकमेकांना ओळखतच नाही आहेत. तिकडनं भीम येतो आणि म्हणतो सोड याला. घटोत्कच सांगतो आईची आज्ञा आहे, मी नाही सोडणार. मग ह्या दोघांचं युद्ध होतं, भीम आणि घटोत्कच, त्याला सोडण्यासाठी. आणि मग त्याच्यात कुणीच एकमेकांवर वरचढ ठरत नाही. तर भीमालाही आश्चर्य वाटतं की अरेच्छा. मग तो म्हणतो की ठीक आहे, ह्या मुलाला सोड, मी तुझ्याबरोबर येतो. असं म्हणून ते दोघं हिडिंबेच्या घराकडे निघतात. तिथे त्यांचा संवाद फार छान आहे. घटोत्कच म्हणतो की मी तुम्हाला नेणार आहे, पण आधी माझ्याशी युद्ध करा, शस्त्र घ्या युद्धाला. भीम म्हणतो कांचनस्तंभ सदृशो रिपूणाम निग्रहे रतः अयम तु दक्षिणः बाहुः आयुधम सहजम मम. दक्षिण उजवा, माझा उजवा हात पुरेसा आहे. घटोत्कच लगेच म्हणतो अरे माझ्या वडिलांसारखंच आहे हे. त्या दोघांना एकमेकांबद्दल काहीच माहिती नाही आहे, पण बघणाऱ्यांना फार मजा वाटते. अरे माझ्या वडिलांसारखंच आहे, भीमांसारखं, असं तो म्हणतो त्यालाच, भीमालाच. तर भीमाला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो बघूया तरी, म्हणून विचारतो कोण रे, भीम कोण? विश्वकर्ता शिवः कृष्णः शक्तिधरः यमः एतेषु कथ्यतां भद्र केन ते सदृशः पिता. भीम विचारतोय घटोत्कचला, विश्वकर्ता ब्रह्मदेव, शिव कृष्ण, शक्र म्हणजे इंद्र, यम, यांच्यापैकी कोणासारखे आहेत तुझे वडील? घटोत्कच म्हणतो सर्वही, सगळ्यांसारखे. भीम म्हणतो छे अनृतम येतात, खोटं आहे हे, सगळ्यांसारखे कसे असतील? हे खोटं आहे म्हटल्यानंतर घटोत्कच जो भडकतो, एक वृक्ष उखडतो आणि भीमावरच धावून जातो. आणि मग ते भीम काय ऐकून घेणार नाही, हे युद्ध संपतं. तेवढ्यात हिडिंबा बाहेर येते आणि ती ओळख करून देते की अरे हेच तुझे वडील आहेत. मग तो नमस्कार करतो. या नाटकात प्रामुख्याने काय जाणवलं आपल्याला, इतकी वर्ष घटोत्कचाची भीमाबरोबर भेटच नाही आहे. ते दिसतात कसे, आहेत कसे, त्यांचा स्वभाव काय अनुभवलेला नाही आहे, तरीही त्याच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे आणि त्यांचं परिपूर्ण वर्णन त्याच्या मनात तयार आहे. त्यांची शक्ती किती आहे, ते कसे आहेत, त्यांच्याबद्दल आदर. म्हणजे हे खोटं आहे म्हटल्यानंतर प्रचंड तापला, इतका त्याच्या मनात आपल्या वडिलांबद्दल आदर आहे. हे हिडिंबेचं यश भासाने नाटकातनं आपल्या समोर आणलं. 5 मिनिटं शिल्लक आहेत. एक स्वप्न वासवदत्तेची कथा फक्त घेते.
रामायण महाभारतावर आधारित ही सगळी नाटकं त्याने लिहिली, पण स्वप्न वासवदत्ता हे लोककथेवर आधारित एक सहज सुंदर प्रेमकथा पण लिहिली. पण तरी तो भास आहे. सहज लिहेल तर ती सहज प्रेमकथा लिहेल तर कसला, त्यात पण त्याने इतकी स्वतःची प्रतिभा ओतली आहे, त्यातही त्याने इतकं काही शिकवायचा प्रयत्न केला की काही विचारूच नका. गोष्ट साधी. वत्सदेशाचा राजा उदयन आणि अवंती नगरीची राजकन्या वासवदत्ता प्रीती विवाह करतात. त्यांचा सुखेनैव संसार सुरू असतो. पण या काळात आरुणी नावाचा राजा उदयनावर स्वारी करणार आहे. त्याला पराभूत करण्यासाठी उदयनाला मगध देशाच्या राजाशी बोलणं आणि त्याची मदत घेणं गरजेचं आहे. म्हणून मंत्री उदयनाला असं सुचवतात की राजकारणाच्या दृष्टीने मगध देशाची राजकन्या पद्मावती हिच्याशी विवाह केला तर हे सगळं सोपं होईल. भासाचं नाटक आहे ते. उदयन कसला ऐकतो. वासवदत्तेवर इतकं नितांत प्रेम आहे, कोणत्याही कारणाने पद्मावतीशी विवाह त्याला मान्यच नाही. म्हणून यांचा मंत्री यौगंधरायण बेमालूम युक्ती योजतो. लावाणक नावाचा त्यांचा राजवाडा, त्याच्यात वासवदत्ता आणि स्वतः यौगंधरायण हे दोघे कोणत्या तरी कामासाठी गेले असता त्याला म्हणे आग लागली आणि हे दोघे त्यातच जळून गेले. ही बातमी पूर्ण राज्यभर होते. दुसऱ्या वाटेन वासवदत्ता आणि यौगंधरायण बाहेर पडलेले असतात आणि इथून प्रेक्षकांना लक्षात येतं की पुढच्या सगळ्या नाट्यामध्ये वासवदत्ता सामील आहे. त्या वासवदत्तेचं इतकं प्रेम, इतका त्याग राज्यासाठी दाखवलाय भासाने की पद्मावतीशी विवाह जर उदयनाने करायला हवा आहे तर वासवदत्तेचा मृत्यू त्याला वाटणं हे एकच कारण असू शकतं, नाहीतर तो विवाह करायला तयारच होणार नाही. म्हणून वासवदत्ता हे नाटक करायला तयार होते. दुसऱ्या वाटेने जाऊन पद्मावतीच्या आईच्या आश्रमातच राहते, नाव बदलून, वेश बदलून. आता नाटकात इथून पुढे संपूर्ण नाटक वासवदत्ता ही वेश आणि नाव बदलून फिरतीये. उदयनाला दुःख होतं, तो सगळा ती कथा आहेच, पण राजकीय दृष्टीने त्याला पद्मावतीशी विवाह करावा लागतो. तो विवाह होतो, पण तरीही त्याचं वासवदत्तेवरचं प्रेम काही कमी झालं नाही आहे. त्याला स्वप्नासारखे भास होतात वासवदत्तेचे. प्रेक्षकांना कळतंय की भास होत नाहीये तरी बाळा आहे ती समोर. पण अख्खं नाटक, या नाटकाची नायिका वासवदत्ता. नाटकाचं नाव स्वप्न वासवदत्त, कारण वासवदत्ता अख्खं नाटक ती स्वप्नसदृशच दिसते. पण तरी वासवदत्ता या नावाने ती फक्त नाटकाच्या सुरुवातीला आणि नाटकाच्या शेवटी. अख्खं नाटक नाटकाची नायिका दुसऱ्याच नावाने फिरते. आणि यात प्रेक्षकांना सत्य माहिती आहे, तिथे एकमेकांना काही माहिती नाही. पण प्रेक्षकांना त्याची मजा जितकी वाटते तितकाच कारुण्य पण जाणवतं की अरे बरं, पूर्ण नाटक उदयन वासवदत्तेला विसरलेला नाहीये हे जाणवत राहतं. अर्थात नाटकाचा शेवट आनंदमय करायचा, त्यामुळे आरुणीबरोबरचं युद्ध ते जिंकतात आणि वासवदत्ता यौगंधरायण पुन्हा प्रकट होतात. सगळी सत्य कथा कळते. वासवदत्ता आणि पद्मावती एकमेकींना स्वीकारून पुढे सुखेनैव एकत्र राहतात. हे सगळं, पण यात उदयनाचं नितांत प्रेम आणि वासवदत्तेचा प्रेमापोटी केलेला, राज्यासाठी प्रेमापोटी केलेला त्याग
या 2 गोष्टी भासाने फार छान दाखवल्यात आणि त्यातही मजा येते बघायला अशा छान दाखवल्यात. त्यामुळे त्याच्या सगळ्या नाटकांमध्ये एकतर सहज सुंदर भाषा, सोपं संस्कृत, या सगळ्यामुळे भास प्रचंड लोकप्रिय झाला जेव्हा त्याची नाटकं रंगावृत्ती प्रसिद्ध झाल्या. भासाची बाकीची नाटकंही तितकीच मनोरंजक आहेत. त्यातल्या गोष्टीसुद्धा अशाच वेगवेगळ्या आहेत. त्यात त्याने स्वतःच्या प्रतिभेने अनेक गोष्टी घातलेल्या आहेत. वेळेअभावी आपण तरी 5 नाटकं झाली, 5च नाटकांचं सारांश बघू शकलो. पण मला फार मजा आली. तुम्हा सगळ्यांचे समजतंय असं सांगणारे चेहरे हे मला बोलताना फार उत्साहित करत होते. मला वाटतंय आपल्याला फक्त भास हे नाव 9:30 वाजता माहिती होतं. कदाचित आत्ता विदग्ध नाटककार भास हे सांगण्यात मी 10:30 वाजता यशस्वी झाले असेल अशी आशा करते. पुन्हा एकदा सुरुवातीला म्हटलं तसं या अविरत नंदादीपातलं एक ज्योत मला होण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच शतशः ऋणी आहे. धन्यवाद.